बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भात। मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबरचं अल्टिमेटम दिलेलं आहे। तर आता मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक आहे आणि कायद्यात टिकणारं आरक्षण मराठ्यांना द्यायचं आहे असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। सोबतच सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी नियमात बसत नसल्याचंही महाजनांनी म्हटलेलं आहे। हे सगळं म्हणजे आपण एवढा मोठा लढा या ठिकाणी महाराष्ट्र उभा केलेला आहे। भूतून भविष्याचा लढा पण या ठिकाणी उभा केलेला आहे। त्याचं सगळं क्रेडिट आपल्यालाच आहे। खरं म्हणजे सरकार काम करत होतं, दुर्दैवाने ते फेटाळलं गेलं, परंतु आता सुद्धा हे सरकार, आमचं सरकार, माननीय शिंदे साहेब हे या बाबतीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे त्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला या ठिकाणी आरक्षण द्यायचं आहे। वडिलांकडचं म्हणजे वडील असतील, म्हणजे माणूस असेल तर त्याच्याच रक्तवंशाळीतले जे खालचे नातेवाईक आहेत, त्याचे सगळे संबंध आहेत, सगळे संबंध म्हणजे रक्तातले जे आहेत त्यांनाच ते सर्टिफिकेट मिळतं। आणि म्हणून या गोष्टीवर थोडा आमचा टाय झालेला आहे की सगळे सोयरे म्हणजे मुलीकडच्या नाही, म्हणजे मला दिलं तर माझ्या पत्नीलाही द्या, तिच्या भावालाही द्या, तिच्या वडिलांनाही द्या। मला वाटतं असं कुठेही कायद्यामध्ये नाहीये। तर मनोज जरांगेंची सरसकटची मागणी आणि महाजन यांनी दिलेलं उत्तर, यावर महिलांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमचे छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात। जरांगे पाटील हे सध्या मराठा आरक्षणासाठी जे आहे ते आता लढा देत आहेत। त्यांच्या पाठिंब्यासाठी ठिकठिकाणी जे बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांना मोठे समर्थन भेटत आहे। सरकारला जे आहे 24 डिसेंबरचं मनोज जरांगे पाटील यांनी अल्टिमेट दिलं आहे। मात्र सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते आज जालन्यातील सराटी अंतरवाली या ठिकाणी येऊन मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करताना आपल्याला पाहायला मिळालं आहे। मात्र मनोज जरांगे पाटील जे आहे त्यांनी आता सरकारकडून टाइम बॉन्ड करून घेतला होता। त्या बॉन्डवरती जर बघितलं रक्ताचे नाते सख्खे सोयरे असे जे उल्लेख केलेला होता, त्यामुळे आज सरकारचं शिष्टमंडळ आहे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना रक्ताचे सोयरे व सख्खे सोयरे या संदर्भात जे आहे आरक्षण देता येणार नाही असं सांगितलं। त्यामुळे मनोज जरांगे पाटील जे आहे ते आता 24 डिसेंबर वरती ठाम आहे। त्या संदर्भात माझ्या सोबत सध्या काही महिला आहेत, कारण गिरीश महाजन जे आहेत त्यांनी आज वक्तव्य केलं की आईची जात जी आहे ती मुलांना ग्रह धरल्या जाणार नाही। त्यामुळे महिलांची प्रतिक्रिया काय या संदर्भात माझ्यासोबत काही महिला आहेत। मी काय सांगाल मावशी, कशी प्रतिक्रिया? आमच्याकडे आरक्षण आहे। आम्ही ज्यावेळेस विदर्भात शिक्षण घेतलं त्यावेळेस आमच्याकडे आरक्षण होतं। आम्ही काष्ट काढलं तर ते आमच्या काष्ट आमच्या मुलाला चालत नाही, तर आम्ही काय करायचं? सध्या सरकारचं म्हणणं आहे की सरसकट आरक्षण देता येणार नाही, कारण सख्खे सोयरे काय आहे असं जे आहे मनोज जरांगे पाटलांनी सरकारला सवाल विचारला होता, त्यावरती काय प्रतिक्रिया? जरांगे पाटलांनी जे मराठी समाजासाठी लढा सुरू केलेला आहे तो सगळ्या सरकारने मान्य करायला पाहिजे। झाले कित्येक दिवस झाले सारा समाज सारे कामधंदे सोडून आपल्या लढ्यासाठी, लेकरा बाळासाठी लढत आहे। नक्कीच जर बघितलं सध्या जे संतप्त भावना आहे त्या सध्या मराठीतून व्यक्त होत आहे। आई आणि वडील यांच्यात बदल काय असा प्रश्न देखील आता जे आहे विद्यार्थ्यांना विचारताना पाहायला मिळाला आहे। जय महाराष्ट्रासाठी विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।